तुमची शारीरिक सशक्तता हे तुमच्या मानसिक संतुलनाचा मूलभूत आधार आहे. नाही, मला वाटतं अन्न आणि शौचालय एकमेकांपासून फार दूर असायला हवेत. तेव्हाच तुम्ही तुमची शारीरिक यंत्रणा जागृत अवस्थेत ठेवू शकाल. मी थट्टा मस्करी करतोय म्हणून प्रॉब्लेम्स नाहीत असं समजू नका. स्वतःचीच फसवणूक करू नका. पुष्कळ समस्या आवासून उभ्या आहेत. सद्गुरू, लॉकडाऊनमध्ये अति खाण्यानं आणि शारीरिक कृती आणि हालचालींचा अभाव यामुळे आमचं वजन फारच वाढलंय. कृपा करून वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगाल का? काही वर्षांपूर्वी मी चेन्नईत होतो आणि मी काही व्यावसायिक समुदायांशी बोलत होतो. Business community in Chennai. ते काही जास्त लठ्ठ नव्हते. हो, जरा जाडजूड दिसत होते, पृथ्वीसारखे. तिच्या गतीसारखा नव्हे, मला म्हणायचंय तिच्या आकाराचे. तर मी म्हटलं, एक पिढी म्हणून तुमची अवस्था जरा बघा. 50 वर्षांपूर्वी जर मी चेन्नईत आलो असतो किंवा 100 वर्षांपूर्वी, लोकांचं शरीर सामान्यतः कोणत्या आकाराचं असलं असतं, त्यांची शारीरिक सुदृढता कोणत्या स्तराची असली असती. अगदी सामान्य लोकांच्या बाबतीत मी बोलतोय. मी काही व्यायामपटू, क्रीडापटू यासारख्या लोकांबाबत बोलत नाहीये. अगदी सर्वसामान्य लोक. किंवा आता सुद्धा लोक स्वास्थ्य आणि सुदृढतेच्या कोणत्या स्तरावर ते आहेत. उदाहरणार्थ, ग्रामीण भागात मी म्हटलं, समजा जर असं घडलं, तुम्ही रस्त्यावर चालत जात आहात आणि तुम्ही एक वाघ पाहिला, एक जंगली वाघ भुकेलेला. तुमच्यापैकी किती जण कमीत कमी एका झाडावर चढू शकतील? आणि हे एक रोमांचक दृश्य आहे. एक जंगली वाघ मुंबईच्या रस्त्यावर. हे काही दररोज घडत नाही. ही अशी गोष्ट आहे ज्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. पण तुमच्यापैकी किती जण कमीत कमी एका झाडावर चढू शकता? साधारणपणे शहरातील झाडाचं खोड हे सरासरी 8 ते 10 फूट पेक्षा जास्त उंच नसतं. तुमच्यापैकी किती जण हे 8 ते 10 फूट उंच झाड चढून एका फांदीवर बसून वाघाचं हे दृश्य मजेत पाहू शकाल? नाही. केवळ तेच लोक जे मजुरी करतायत, रस्ते साफसफाई करतायत. कदाचित केवळ हेच लोक झाडावर चढून कसं तुम्ही जंगली वाघाचा नाश्ता बनताय हे बघतील. का आपण असे बनलो आहोत? तुम्ही म्हणाल, वाघ इथं शहरात कशाला येईल? पण मुद्दा तो नाहीये. का तुम्ही अशा स्थितीत आहात की शारीरिक दृष्ट्या काही करण्याच्या स्थितीतच नाही आहात? फक्त ऑफिसला जाणं आणि परत येणं एवढंच तुम्ही करता आहात. हो, त्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे, पण हे महत्वाचं नाही आहे का की शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात? शारीरिक सक्षमता हे तुमच्या शारीरिक सामर्थ्याचं द्योतक आहे. आणि तुमची शारीरिक सशक्तता हे तुमच्या मानसिक संतुलनाचा मूलभूत आधार आहे. यात शंकाच नाही. अनेक प्रकारे तुमची शारीरिक सुदृढता हा तुमच्या मानसिक संतुलनाचा मूलभूत आधार आहे. योग विज्ञानात आम्ही या आधीपासूनच सांगत आलो आहोत, पण लोक याची थट्टा मस्करी करतायत. कारण प्रत्येक गोष्ट कुलूपाचं भोग असल्यासारखं आहे. लोक म्हणतात, मेंदू हा वेगळा अभ्यास आहे. म्हणून मी काल सांगून टाकलं न्यूरो सायंटिस्टना. मी म्हटलं, मला मेंदू नाहीये. किमान बहुतेकदा तो सक्रिय नसतोच. मी त्याला बंद करून ठेवतो. There is enough from माझ्या केसांच्या टोकापासून पायाच्या बोटापर्यंत पुष्कळ पेशी आहेत ज्यांच्यात प्रचंड स्मृती आहेत. ते माझं आयुष्य हाताळू शकतात. मी त्यांना छानपैकी शिस्तबद्ध ठेवलंय. ते माझं आयुष्य मला हवं तसं हाताळू शकतात. कारण रोजचं मोठ्या प्रमाणातलं कार्य आणि दैनंदिन कार्यकृती ही निव्वळ पुनरावृत्तीची आहे. तुम्हाला हवा एक फक्त कारकून, एका अतिशय बुद्धिमानी व्यक्तीची तुम्हाला गरज नाही हे सगळं करण्यासाठी.
तर मी त्यांना तसं प्रशिक्षित केलेलं आहे आणि ते त्या प्रकारे कार्य करतात सुद्धा. मला हा मुळीच विचार करावा लागत नाही की कसं जेवावं, कसं बसावं, कसं उभं राहावं, कसा श्वास घ्यावा. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडत राहतात. आणि हे शक्य आहे एका स्थिर आणि उत्साही शारीरिक स्थितीमुळे. आणि ही स्थिती फार गरजेची आहे मानसिक मनमोकळेपणा बांधण्यासाठी. नाहीतर प्रत्येक लहान सहान गोष्ट करण्यासाठी तुम्हाला विचार करावा लागतो. आणि एकदा तुम्ही विचार करू लागलात की तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत गोंधळून जाता. Now, आता तुम्ही म्हणताय व्हायरसमुळे तुम्ही जास्त खाल्लं. पण हे काही व्हायरसमुळे तुम्ही जास्त खाल्लेलं नाहीये. ही एक प्रकारची देवाणघेवाणीची क्रिया आहे की तुम्ही हे सिनेमा थिएटर्स मध्ये पाहाल, काहीही करण्यासारखं नसेल तर मानवी इतिहासात कधीच अन्न आणि खाद्यपदार्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होते. ही चुकीची गोष्ट आहे की जिथं कुठं तुम्ही जाता तिथं अन्न उपलब्ध आहे. हे असं असायला नको. अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्या मी पाहतो की ते याची व्यवस्था करतायत की अन्न आणि शौचालय एकमेकांपासून 50 ते 100 फुटावर असतील. मला वाटतं 50 फूट. तुम्ही कुठेही असा 50 फुटावर खाद्यपदार्थ उपलब्ध असले पाहिजेत. आणि ते अन्न साधारणतः 1 महिन्यापूर्वी बनवलेलं. आणि सोबत शौचालय सुद्धा. नाही, मला वाटतं अन्न आणि शौचालय एकमेकांपासून फार दूर असायला हवेत. तेव्हाच तुम्ही तुमची शारीरिक यंत्रणा जागृत अवस्थेत ठेवू शकाल. सगळीकडे टॉयलेट्स आहेत हे बरं नव्हे. कारण शरीराची एक निश्चित प्रकारची कणखरत आहे. तुम्ही शौचाला जाताय हे काही फक्त शारीरिक कृतीबद्दल नाहीये. काही वेळा शरीराला करणं हे भाग आहे. at some time it's disturbed. पण सामान्य स्थितीत ही एक शारीरिक नव्हे तर मानसिक स्थिती होऊ शकते. जणू काही सतत तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायची सवय जडलेली असते. तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं आहे म्हणून नाही, हे करून तुमची दबलेली मानसिकता मोकळी करायचा प्रयत्न करताय. त्याचप्रमाणे सतत शौचाला जाणे हा सुद्धा तोच प्रकार आहे. सेक्स मधून सुद्धा मानसिकता मोकळी करता. जिथं कुठं हवं तेव्हा सतत त्याच गोष्टी. कारण तुम्ही स्वतःमध्ये वायफळ गोष्टी साठवून ठेवत आहात आणि म्हणून तुम्हाला मानसिक मोकळीकता हवी असते. सतत मोकळं करावं लागतं. आज ह्या गोष्टी मोकळेपणाने बोलल्या जात आहेत. मानसोपचार मधून तुम्ही तुमची मानसिकता मोकळी केली पाहिजे वगैरे. का तुम्ही ह्या गोष्टी साठवून दबून ठेवल्यात? मला वाटतं एका मुलाखतीत एक पत्रकार मला विचारत होता, सद्गुरू तुम्ही स्वतःला मोकळं करण्यासाठी काय करता? मी म्हटलं काय? आधी मी स्वतःला कशाला गुरफटून घेईन? मी काही स्वतःला आधी गुरफटून घेत नाही आणि मग ते मोकळं करायचा प्रयत्न करत नाही. काय आहात तुम्ही? आजोबाचं जुनं घड्याळ की काय? आधी स्वतःला गुरफटून घेता. पण आजकालची घड्याळ सुद्धा ती आपोआप चालतात. Watch doesn't need any winding anymore, it runs by itself. का तुम्ही स्वतःला गुरफटून घेत आहात? याचं साधं कारण म्हणजे आयुष्य जगणं म्हणजे गोष्टी गोळा करणं असा गैरसमज करून घेतलाय तुम्ही. हो, शरीर एक संग्रह आहे, मन एक संग्रह आहे, पण जीवन काही संग्रह नाहीये. जीवन एक विलक्षण अद्भुत घडणी आहे. जर तुम्ही याची चव चाखली नसेल तर मग तुम्ही फक्त गोष्टी वस्तू संग्रह करणे एवढंच जाणता. तुम्हाला नेहमी वाटतं तुमची सुरक्षा संग्रह करण्यात आहे. मग ती धनदौलत असो, पैसा असो, हे ते काहीही, आणि शरीर सुद्धा. पण कमीत कमी तुमचे पैसे तुम्ही बँकेत ठेवू शकता जरी ते तुमच्या मनात बोजड असले. पण जर तुम्ही तुमचं शरीर मर्यादेपलीकडे साठवलं तर मग तुम्हाला ते सगळीकडे घेऊन जावं लागतं. आणि आज जगभरात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 30% लोक कुपोषणाने ग्रस्त आहेत. आणि तितकेच लोक लठ्ठ सुद्धा आहेत, ओव्हरवेट. म्हणजे उपाय तुम्ही करू शकता. जागतिक उपासमारी तुम्ही थांबवू शकता. तर ईशा योग केंद्रात ही प्रथा आहे. जेव्हा ते घोषणा करतात ग्रामीण मुलांना सुशिक्षित करण्यासाठी, educating rural children. त्यासाठी निधी उभारणे अवघड होतं. म्हणून
योग केंद्रातील पुष्कळ साधकाने हा पण घेतलाय. बुधवारी रात्रीचं जेवण ते घेत नाहीत आणि ते पैसे त्या मुलांच्या शिक्षणासाठी देतात. मला वाटतं तुम्ही यासारखी 7 वेगवेगळी कारणं शोधली पाहिजेत. हो, मी 7 कारणं तुम्हाला देऊ शकतो. सोमवार रॅली फॉर रिव्हर्स साठी, मंगळवार कावेरी कॉलिंग, बुधवार ईशा विद्या, गुरुवार तुमच्या सद्गुरूसाठी, This is for your Sadguru. शुक्रवार देवीसाठी, तो तिचा दिवस आहे. शनिवार तुम्हाला सुटका, तुम्ही तुमचं डिनर घ्या, एक दिवस आम्ही तुम्हाला देऊ. रविवार ध्यानलिंगासाठी. यासारखे तुम्ही 6 कारणं निवडा आणि तुमची 6 रात्रीची भोजन त्याग करा. हो, सकाळी जेवण करा, ठीक आहे. 10 वाजता सकाळी छानपैकी जेवण करा आणि मग सरळ दुसऱ्या दिवशी 10 वाजता जेवण करा. आणि हो, तुम्हाला Because सोशल डिस्टन्सिंग सुद्धा ठेवायचंय. शहराबाहेर गाडीतून जा, चालत परत या, एसटी बस मधून जा, 10 किलोमीटर पर्यंतचं तिकीट काढा for 10 kilometers away, आणि तिथून परत चालत या. फोन शिवाय गेला तर फारच उत्तम. आणि पैशाचं पाकिट सुद्धा घरीच ठेवा, म्हणजे तुम्हाला चालावंच लागेल. काहीतरी करा. व्हायरसचा आधीच एक मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला त्यात भर घालायची आहे का? तुम्हाला तुमची समस्या किचकट करायची आहे का? असं करू नका. जगात आधीच पुष्कळ प्रॉब्लेम्स आहेत. मी खरंच सांगतोय, आधीच पुष्कळ प्रॉब्लेम्स आहेत जगात. मी थट्टा मस्करी करतोय म्हणून प्रॉब्लेम्स नाहीत असं समजू नका. पुष्कळ समस्या आवासून उभ्या आहेत. स्वतःचीच फसवणूक करू नका, कारण जर तुमचं शरीर आणि मन एका विशिष्ट अवस्थेत असतील तर तुम्ही सहजपणे स्वतःची फसवणूक करून बसाल. एकदा असं घडलं. शंकरन पिल्ले कपड्याचं दुकान चालवत होता इथं अमेरिकेत, आणि एक बाई खरेदी करण्यासाठी आली, एक प्रकारचं स्वेटर. so त्यानं तिला दाखवलं आणि म्हटलं हे 100% उलन आहे. तिनं ते घेतलं, घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी परत आली आणि म्हणाली, तू हे 100% उलन आहेस असं म्हणाला होतास, पण इथं लेबलवर मेड इन बांगलादेश 100% कॉटन असं लिहिलंय. तो म्हणाला, अक्का तुम्ही हा लेबल बघून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. लेबल हा फक्त कृमी कीटकांना फसवण्यासाठी आहे. तर यासारखे पुष्कळ लेबल्स आहेत जगात, तुम्ही त्यांच्यावरून निर्णय घेऊ नका. हा सोपा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्ही सगळेजण जे जमिनीवर बसले आहात, जेव्हा तुम्ही उठता तुम्ही फक्त 2 पायांच्या मदतीने उठलं पाहिजे. सगळेजण तुमच्या आयुष्यात ही सवय तुम्ही घातली पाहिजे. तुम्ही कितीही वयस्क असलात, ही साधी टेस्ट आहे तुमच्यासाठी. तुम्ही खाली बसा पाय दमडून, आणि जेव्हा तुम्ही उठता हातांची मदत न घेता उठा, म्हणजे असे हात न वापरता फक्त पायांचा वापर करून उभे राहा. एवढी सशक्तता तुम्ही बांधलीच पाहिजे. झाडावर चढणं जर तुम्हाला जमत नसेल, आजकाल वाघ काही शहरात येत नाहीत, जर तुम्ही झाडावर चढू शकत नाही आहात तर काही हरकत नाही. कमीत कमी तुम्ही हात न वापरता उभं राहण्या इतके सशक्त असलं पाहिजे. कृपा करून स्वतःसाठी इतकं करा.